सर्वांना नमस्कार. आजच्या ऑनलाईन व्हिडिओ सत्रात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण लेखन कौशल्य या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. आज आपण लेखन कौशल्य या घटकातील संशोधनात्मक लेखन या उपघटकाविषयी माहिती पाहणार आहोत. संशोधनात्मक लेखन या उपघटकात पुढील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे: नवोपक्रम लेखन, यशोगाथा लेखन, कृती संशोधन लेखन व केस स्टडी लेखन. मागील व्हिडिओमध्ये आपण संशोधनात्मक लेखन या उपघटकातील नवोपक्रम लेखन व यशोगाथा लेखन याविषयी माहिती पाहिली होती. आज आपण कृती संशोधन लेखन व केस स्टडी लेखन या घटकांविषयी माहिती पाहूया. या सत्राअखेर आपण पुढील बाबी सक्षमपणे करू शकाल. प्रशिक्षणार्थी कृती संशोधन लेखन व केस स्टडी लेखनातील आवश्यक बाबी सांगतात. प्रशिक्षणार्थी कृती संशोधन लेखन व केस स्टडी लेखनातील समाविष्ट घटकांची माहिती समजून घेतात. प्रशिक्षणार्थी कृती संशोधन लेखन व केस स्टडी लेखनात योग्य भाषेची निवड व माहिती जुळवाजुळव करतात. आज शिक्षणामध्ये नवनवीन विषय येत आहेत. शिक्षणाची व्याप्ती वाढत आहे. शिक्षकांचे कार्य देखील व्यापक होत आहे. त्यामुळे शिक्षकांची भूमिका ही दिवसेंदिवस महत्त्वाची होत आहे. शिक्षणामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या सर्व समस्यांची जाणीव शिक्षकांना होतेच असे नाही, कारण प्रत्येक समस्येची जाणीव होण्यासाठी शिक्षकांकडे त्या प्रमाणात संवेदनशीलता असावी लागते व त्यांच्या मनात अनेक शंका, प्रश्न उभे राहावे लागतात. तेव्हाच शिक्षक समस्या निराकरणासाठी प्रयत्नशील होतात. आपल्या रोजच्या जीवनात नेहमीच समस्या येतात. काही समस्या आपोआप दूर होतात, तर काही आपल्याला प्रयत्नपूर्वक दूर कराव्या लागतात. तर काही समस्या कितीही प्रयत्न केले तरी दूर होत नाहीत. म्हणून आपण प्रयत्न थांबवत नाही. शैक्षणिक गुणवत्ता विकासातही हेच अपेक्षित आहे. शिक्षक म्हणून आपण एक व्यावसायिक आहोत. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत आयुष्याबरोबर आपल्या व्यावसायिक आयुष्यासही महत्त्व आहे. शिक्षक म्हणून तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये आतापर्यंत अनेक समस्या तुम्हाला आल्या असतील. वेळोवेळी खुबीने त्या तुम्ही सोडवल्याही देखील असतील. आता तुम्हाला तुमच्याकडे संशोधनासाठी येणाऱ्या शिक्षकांमध्ये या समस्यांविषयी जाणीव निर्माण करून त्यांना त्या सोडवण्याविषयी सक्षम करावायचे आहे. आता आपण कृती संशोधन म्हणजे काय ते पाहूया. दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतीयुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्यास शैक्षणिक कृती संशोधन असे म्हणतात. डॉक्टर स्टीफन कोरे यांनी देखील म्हटलेलं आहे, आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य तऱ्हेने मूल्यमापन व्हावे. म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृती संशोधन होय. कृती संशोधन करताना संशोधकाचा विचार प्रवाह हा असाच असतो, कारण कृती संशोधन या संज्ञेमध्येच याचा अर्थ दडलेला आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये उद्भवलेल्या समस्येवरच शास्त्रीय विचार प्रक्रियेवर आधारित उपाययोजना करणे, ती कृतींच्या सहाय्याने प्रत्यक्ष राबविणे म्हणजेच कृती संशोधन होय. शैक्षणिक कृती संशोधन करत असताना त्यामध्ये वेगवेगळे क्षेत्र येतात. व ती कोणती क्षेत्रे आहेत? चला तर ती क्षेत्रे पाहूयात. कृती संशोधनाची क्षेत्रे हे फक्त अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन इतक्यापुरतेच मर्यादित राहणार नाही. त्याची व्यापकताही प्रचंड आहे, जो विचार आम्ही खालील आकृतीमधून मांडलेला आहे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, अध्ययन निष्पत्ती व अध्ययन क्षमता, शालेय नियोजन व प्रशासन, अभ्यासक्रम व मूल्यमापन, मानसशास्त्रीय अभ्यास, सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण, शासकीय योजना व उपक्रम, शालेय व सहशालेय उपक्रम यासारख्या क्षेत्रांमध्ये आपल्याला कृती संशोधन करता येते. आता कृती संशोधन करत असताना, कृती संशोधनाचं लेखन करत असताना दोन बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. एक कृती संशोधन आराखडा लेखन आणि दुसरी बाब म्हणजे कृती संशोधन अहवाल लेखन. मग आता कृती संशोधन आराखडा लेखन याविषयी माहिती पाहूया. कोणत्याही प्रकारचे संशोधन कार्य सुरू करायचे असेल तर त्याची एक रूपरेषा तयार करणे गरजेचे असते. मग ही रूपरेषा म्हणजेच संशोधन आराखडा असतो. संशोधन आराखडा हा संशोधनाचा प्रथम टप्पा तसेच अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण आराखड्यामुळे संशोधनास योग्य दिशा व गती मिळत असते. कृती संशोधन आराखडा देखील अचूक व अभ्यासपूर्ण तयार करणे गरजेचे असते. कृती संशोधनाचा आराखडा तयार करण्यापूर्वी
कृती संशोधन समस्या, समस्येचे क्षेत्र व विविध संशोधन संकल्पना यांची संपूर्ण माहिती असावी लागते. ही माहिती असेल तर हा आराखडा परिपूर्ण होण्यास मदत होते. कृती संशोधन आराखडा तयार करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करायला हवा, तर तो खालीलप्रमाणे. सुरुवातीला प्रस्तावना, मग कृती संशोधन समस्येची पार्श्वभूमी यामध्ये आपण थोडक्यात मांडावी. कृती संशोधन ज्या विषयावर किंवा संकल्पनेवर करणार आहोत ती स्पष्ट करावी. त्यानंतर संशोधनाची गरज, समस्येची जाणीव कशी व कोणत्या घटनांतून अनुभवातून निर्माण झाली याचा उल्लेख करावा. समस्येबाबत स्वतःच्या मनात कोणकोणते प्रश्न निर्माण झाले, त्यांच्या निराकरणासाठी प्रस्तुत संशोधनाची गरज का वाटली या प्रश्नांसहित वर्णन लिहावे. त्यानंतर संशोधनाचे महत्त्व, प्रस्तुत संशोधन केल्यामुळे कोणकोणते फायदे होणार आहेत याचा स्पष्ट उल्लेख करावा. कृती संशोधनामुळे कोणती नवीन माहिती मिळणार आहे याचा देखील उल्लेख या महत्त्व याच्यामध्ये करण्यात यावा. मग कृती संशोधनाचं शीर्षक, आता कृती संशोधनाचं शीर्षकाची मांडणी स्पष्ट, अचूक व अल्प शब्दात करून त्याचे विधान करावे. शीर्षका व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींचे स्पष्टीकरण नसावे. कृती संशोधन शीर्षक करताना ते अभ्यास करणे, परिणामकारकता तपासणे असे करावे. कृती संशोधन शीर्षक सकारात्मक दृष्टिकोन असणारेही मांडता येते. उदाहरणार्थ दूर करणे, सुधारणा करणे, कमी करणे, परिणामकारकता वाढवणे इत्यादी. आता कार्यात्मक व्याख्या, कार्यात्मक व तात्विक व्याख्या यातील फरक प्रथमतः स्पष्ट करून घ्यावा. कार्यात्मक व्याख्या लिहिताना आपले कृती संशोधन ज्या क्षेत्रावर ज्या कार्याबाबत केले जाणार आहे याचा उल्लेख असणारी व्याख्या यात मांडावी. कृती संशोधन शीर्षकातले चले किंवा संकल्पना यांची निवड करावी. त्या प्रत्येक चलाची कार्यात्मक व्याख्या लिहावी. आता कृती संशोधनाची उद्दिष्टे, कृती संशोधनाची उद्दिष्टे ही कृती दर्शवणारी असावी. उदाहरणार्थ कारणे शोधणे, उपक्रम राबविणे, विकसित करणे, परिणामकारकता तपासणे, अंमलबजावणी करणे, निर्मिती करणे अशा स्वरूपात उद्दिष्टे आपणास लिहिता येतील. संशोधनाची व्याप्ती, कृती संशोधनात आपण कोणकोणत्या घटकांचा समावेश करणार आहोत याचा उल्लेख यात करावा. त्यानंतर मर्यादा, कृती संशोधनात आपण कशाचा विचार करणार नाही याचा उल्लेख करावा. मर्यादा मांडताना व्याप्तीप्रमाणे घटकांचाही क्रम निश्चित करावा. पुढील जो टप्पा आहे ते आहे कृती संशोधनाची गृहीतके. गृहीतके हे तथ्य असतात. ज्या समस्येवर आपण कृती संशोधन करणार आहोत ती समस्या निर्माण होण्यामागची तथ्य मांडणे यात अपेक्षित आहे. गृहीतके पडताळण्याची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ शाळेत राबविल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेवर आधारित कृती संशोधन असेल तर गृहीतके खालीलप्रमाणे असतील. शाळेमध्ये सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबविली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे परिकल्पना. परिकल्पना म्हणजे समस्येचे संभाव्य उत्तर मांडणे हे आपणास माहीत आहे. परिकल्पना नेमकी व सुस्पष्ट असावी. परिकल्पना परीक्षणक्षम असावी. परिकल्पना चलांमधील संबंध स्पष्ट करणारी असावी. त्यानंतरचा मुद्दा येतो संशोधन पद्धती व अभिकल्प. आपण कृती संशोधन या संशोधन प्रकाराची निवड केलेली आहे हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. कृती संशोधन करण्यासाठी ऐतिहासिक, प्रायोगिक, वर्णनात्मक यापैकी एक किंवा मिश्र संशोधन पद्धतीचाही वापर केला जातो. संशोधनाची कोणती पद्धत निवडली व ती का निवडली याचे वर्णन या मुद्द्यात लिहिणे अपेक्षित आहे. आपण निवडलेली समस्या प्रायोगिक पद्धतीवर आधारित असेल तर योग्य त्या अभिकल्पाचीही निवड करावी. अभिकल्प हा समस्येनुरूप निवडला पाहिजे. आता नमुना निवड. संशोधन समस्येबाबत नमुना निवड करताना नमुना निवडीच्या संभाव्यता व असंभाव्यता यातील विविध पद्धतीतील योग्य पद्धत निवडून ती निवडण्यामागची कारणे लिहिणे अपेक्षित असते. नमुना निवड करताना टक्केवारीनुसार नमुना निवडावा. पुढील मुद्दा येतो संशोधन साधने व तंत्रे. संशोधनाची साधने व तंत्रे यांची माहिती घेऊन त्यातील आपल्या कृती संशोधनासाठी कोणती साधने व तंत्रे उपयुक्त आहेत याची निश्चिती करावी. आपण कोणकोणती साधने व तंत्रे वापरणार आहोत, ती साधने व तंत्रे वापरून कोणत्या घटकांकडून माहिती मिळणार आहेत याचे वर्णन करावे. कृती संशोधनात वापरण्यात येणारी साधने व तंत्रे निवडण्यामागची कारणे याचाही उल्लेख करावा.
त्याच्यानंतर सांख्यिकीय तंत्राचा वापर. कृती संशोधनासाठी सांख्यिकी तंत्रापैकी कोणती सांख्यिकी तुम्ही वापरणार आहात, ती कोणत्या साधनाच्या संकलित माहितीसाठी वापरणार आहात, तीच सांख्यिकी का वापरणार आहात याचा उल्लेख करावा. पुढचा मुद्दा येतो तो संशोधन कालावधी. कृती संशोधनाचा कालावधी नेमका किती व कसा असणार आहे याचे अंदाजे नियोजन करावे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे संशोधनासाठी लागणारा खर्च म्हणजेच अंदाजपत्रक. कृती संशोधन करत असताना विविध साहित्य आणि कार्यासाठी खर्च करावा लागतो, जो संदर्भ पुस्तकांसाठी देखील असू शकतो, माहिती संकलनासाठी असू शकतो, तज्ज्ञ भेटीसाठी, अहवाल टंकलेखन करण्यासाठी असू शकतो. या सर्व बाबींचा अंदाजपत्रक याच्यामध्ये आपण नमूद केलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे संदर्भ सूची. कृती संशोधन करत असताना कृती संशोधन आराखड्याच्या शेवटी आपण तुम्ही जो आराखडा तयार करण्यासाठी उपयोगात आणलेली जे काही संदर्भ साहित्य आहे त्या संशोधन संदर्भ ग्रंथांचा, इंटरनेट व इतर माध्यमांद्वारे घेतलेल्या संदर्भ साहित्यांचा उल्लेख नमूद करावा. संदर्भ सूची करताना इंग्रजी व मराठी माध्यमांच्या संदर्भांचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा. इंटरनेटचे संदर्भही स्वतंत्रपणे मांडावेत आणि हे मांडण्यासाठी APA म्हणजेच अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन शैलीचा वापर करावा. आता कृती संशोधनाचा आराखडा लेखन केलं तर आता आपण कृती संशोधनाचं अहवाल लेखन कसा केलं पाहिजे याविषयी माहिती पाहूया. संशोधन कार्याचा शेवटचा महत्वाचा टप्पा म्हणजे कृती संशोधन अहवाल लेखन होय. या अहवालाचा उपयोग इतर संशोधकांना होऊ शकतो. संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात व त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच इतर संशोधकांना कृती संशोधन अहवाल वाचून त्यामध्ये कृती संशोधन करण्याची कार्यपद्धती ठरविताना दिशा मिळण्यास हा अहवाल उपयुक्त ठरत असतो. मग कृती संशोधन अहवाल लेखन एकूण 3 विभाग व 5 प्रकरणांमध्ये करण्यात येते. यामध्ये प्रकरण योजनेनुसार खालील मुद्द्यांचा समावेश करावा. पहिला आहे प्राथमिक विभाग. आता या प्राथमिक विभागामध्ये मुखपृष्ठ, प्रथम पृष्ठ, प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका, कोष्टक सूची, आलेख सूची यांचा उपयोग करावा. दुसरा भाग येतो तो प्रमुख म्हणजेच मुख्य विभाग. या मुख्य विभागामध्ये संशोधन विषयाची ओळख, गत संशोधन व संबंधित साहित्याचा आढावा, संशोधनाची कार्यपद्धती, माहितीचे विश्लेषण व अर्थ निर्वचन, सारांश, निष्कर्ष व शिफारसी यांचा उपयोग करावा. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे अंतिम विभाग. मग या अंतिम विभागामध्ये संदर्भ ग्रंथ सूची आणि परिशिष्टे यांचा समावेश असावा. अशा प्रकारे कृती संशोधनाचे अहवाल लेखन केले जाते. आता आपण संशोधनात्मक लेखनातील पुढील उपघटक जो की आहे केस स्टडी, या केस स्टडी लेखनाविषयी माहिती पाहूया. व्यक्ती अभ्यास किंवा व्यष्टी अध्ययन हा इंग्रजीतील केस स्टडी या शब्दाला मराठी प्रतिशब्द आहे. केस स्टडी हा शब्द अधिक परिचित असल्याने हा शब्द वापरला आहे. केस स्टडी हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला आहे. विशेषतः प्रशिक्षण कार्यक्रमात अनेक केसेस या उदाहरण म्हणून दिल्या जातात किंवा समाजकार्यात केस स्टडी केल्या जातात. या केस स्टडी आणि सामाजिक शास्त्रात वापरले जाणारी केस स्टडी यामध्ये फरक आहे. प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या केस स्टडी यामध्ये प्रामुख्याने एखादी समस्या, प्रयोग, नवीन प्रयोग, यशोगाथा इत्यादींचे वर्णन असते. आणि समाजकार्यात एखाद्या व्यक्तीची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक माहिती घेऊन तिचे संपूर्ण व्यक्तिचित्र मांडले जाते. याला केस म्हणतात. केस स्टडी या संशोधन पद्धतीमध्ये इतर संशोधन पद्धतीप्रमाणेच एक कार्यपद्धती असते. पण याही पुढे जाऊन या अभ्यासात कोणत्या ना कोणत्या सिद्धांताशी संबंध असतो. इंग्रजीतील केस या शब्दासाठी वेस्टी हा शब्द वापरला जातो. रॉबर्ट इन याच्या मतानुसार एखादी संस्थेतील विभागातील व्यक्ती ही संशोधनासाठी वेष्टी असू शकते. या अध्ययनातील वेष्टींचे तिच्या सद्यस्थितीत अध्ययन केले जाते. म्हणजे संबंधित वेष्टी जिथे आहे, जशी आहे त्या स्थितीत जसेच्या तसा अभ्यास केला जातो. वेष्टीचा तिचा वास्तव स्थितीमध्ये अभ्यास केला जातो. मग केस म्हणजे काय? तर केस स्टडी या संशोधन पद्धतीचा अभ्यास करण्यापूर्वी केस म्हणजे काय हे समजून घेऊया. केस स्टडीच्या संदर्भात केस या शब्दामध्ये समूह, विशेषतः समान भूमिका पाडणाऱ्या व्यक्तींचा
समान वैशिष्ट्ये असणाऱ्या व्यक्तींचा किंवा सामायिक अनुभवातून गेलेल्या व्यक्तींचा समूह असा अर्थ अभिप्रेत आहे. या समूहाच्या भौगोलिक मर्यादा अस्पष्ट असू शकतात. महत्वाचे म्हणजे केस स्टडीमध्ये समूहाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक वातावरण लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणत्याही समूहाची संदर्भीय परिस्थिती लक्षात घेऊन त्या समूहाचा सखोल अभ्यास केस स्टडीमध्ये केला जातो. व्यष्टी अध्ययन पद्धत म्हणजे ज्या पद्धतीमध्ये संशोधक स्वतःचे कौशल्य व पद्धतीचा वापर व्यक्तिगत पातळीवर सर्वसमावेशक अभ्यास करणे होय. आता व्यक्ती अभ्यास किंवा ज्याला आपण व्यष्टी अध्ययन याची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहणार आहोत. म्हणजेच केस स्टडीची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. विशिष्ट गटाचा सर्वसमावेशक अभ्यास. या पद्धतीमध्ये संशोधनासाठी निवडलेल्या सामाजिक गटाच्या विषयाच्या व्यापकतेचा अभ्यास केला जातो. या पद्धतीमध्ये संशोधन विषयाच्या सर्व बाजूंना समान महत्त्व दिले जाते. गुणात्मक संशोधन पद्धत. व्यष्टी अध्ययनादरम्यान संशोधक निरीक्षण, मुलाखत, विविध प्रकारचे प्रलेख इत्यादी भागांनी संशोधन समस्येबाबत गुणात्मक संशोधन पद्धती. व्यष्टी अध्ययनादरम्यान संशोधक निरीक्षण, मुलाखत, विविध प्रकारचे प्रलेख इत्यादी भागांनी संशोधन समस्येबाबत गुणात्मक माहिती संकलित करतो व त्या माहितीचे गुणात्मक तंत्राच्या सहाय्याने विश्लेषण करतो. म्हणून या संशोधन पद्धतीला गुणात्मक संशोधन पद्धती असे म्हणतात. विशिष्ट क्षेत्राशी संपर्क साधणे. या पद्धतीमध्ये विषयांचा अभ्यास करण्यासाठी संशोधक विशिष्ट क्षेत्राचा अभ्यास विस्तृत प्रमाणात करतो. क्लिष्ट समजून घेण्यासाठी उपयुक्त. व्यक्ती अभ्यासामध्ये एकच घटकाचा अभ्यास केला जातो. शिवाय अभ्यास सखोल असतो, त्यामुळे व्यष्टी समजून घेणे शक्य होते. विषयांच्या अभ्यासासाठी वेळ लागतो. या पद्धतीमध्ये विशिष्ट गटाचा व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक बाजूचा विस्तृत अभ्यास केला जातो. त्यामुळे या पद्धतीमध्ये विषयांच्या अभ्यासासाठी जास्त वेळ लागतो. व्यक्ती अभ्यास मध्ये एकापेक्षा अधिक माहिती संकलन करण्यासाठी साधनांचा वापर केला जातो. मग ही साधने वेगवेगळ्या प्रकारची असतात. आणि व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये माहिती संकलित करण्यासाठी देखील काही स्रोतांचा वापर केला जातो. मग ते कोणते स्रोत आहेत ते आपण पाहूयात. पहिला स्रोत आहे व्यक्तिगत कागदपत्रे. अनेक व्यक्ती व्यक्तिगत वैयक्तिक माहितीची नोंद ठेवण्यासाठी प्रलेख, पत्र, आत्मचरित्रे, आठवणी, ध्वनिफीत इत्यादींचा वापर करतात. अशा प्रकारची कागदपत्रे व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये माहिती अत्यंत उपयुक्त असतात. त्याचबरोबर अनुभवलेल्या घटना, इतर व्यक्तींसोबतचा संबंध या बाबीही संकलनासाठी उपयोगी ठरत असतात. दुसरा आहे जीवनाचा इतिहास. या पद्धतीमध्ये व्यक्तीच्या, संस्थेच्या जीवनाचा इतिहास हा महत्वाचा माहितीचा स्रोत आहे. व्यक्तीच्या जीवनाचा इतिहास म्हणजे मुलाखत, आत्मचरित्रे इत्यादी साधनांद्वारे आपल्याला तो इतिहास प्राप्त करता येतो. आता इतर स्रोतांव्यतिरिक्त वरील जे आपण स्रोत पाहिले त्या व्यतिरिक्त इतर स्रोतांमध्येही अप्रत्यक्षरित्या माहिती मिळते. जसे की नियतकालिके, सरकारी कागदपत्रे, विषयासंबंधी वाचन साहित्य, विशिष्ट विषयावरील संशोधन यांचा यामध्ये समावेश होतो. आता व्यष्टी अध्ययनाच्या म्हणजेच व्यक्ती अध्ययन करण्याच्या केस स्टडीच्या काही पायऱ्या आहेत. त्या कोणत्या आहेत तर त्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे समस्या निश्चिती. दुसरी आहे माहिती संकलन. तिसरी आहे माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन. चौथी आहे सिद्धांतीकरण आणि सामान्यीकरण. आणि पाचवी आहे ते आहे अहवाल लेखन. मग आता केस स्टडीचे अहवाल लेखन कसे करावे तर यामध्ये प्रास्ताविक किंवा पार्श्वभूमी सुरुवातीला लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर केस स्टडी लेखनाचा मध्यभाग, जो अहवालाचा मध्यभाग आहे, यामध्ये गुण वैशिष्ट्ये, स्वभाव वैशिष्ट्ये, त्यानंतर कार्यपद्धती, कामाचे स्वरूप, नंतर दोष, उणिवा, सामान्यीकरण आणि शेवटी निष्कर्ष. आणि निष्कर्ष झाल्यानंतर त्याचा समारोप करणे अपेक्षित असते. अशा प्रकारे आज आपण काय शिकलो तर लेखन कौशल्य घटकातील संशोधनात्मक लेखन या उपघटकातील कृती संशोधन लेखन व व्यक्ती अभ्यास, ज्याला की आपण केस स्टडी लेखन म्हणतो, या घटकांविषयी आपण आज माहिती घेतली. धन्यवाद.